हाय, नमस्कार भावा बहिणींनो. तर मला जरा थोडंसं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तो विषय काय आहे ते नक्कीच तुम्हाला कळेल. कसं आहे माहिती आहे का, जे मी तुम्हाला सांगते तेच तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे की नाही. पण जे महाग असते आणि जे घरात चालू असते ते तुम्हाला दिसत नाही. तर विषय असा झाला की आज सकाळ सकाळ घरामध्ये किरकिर. कशामुळं? घरामध्ये काय नाही, हे नाही ते नाही. तुम्ही सांगा, कामाला गेलो, बानूच्या दुधाचं पैसे दिलं, घरामध्ये लागतंय, हे ते लागतंय. काय म्हणून माणसाने कुणीकडे बघायचं? एकल्या माणसाने कुणीकडे बघायचं तुम्ही सांगा. आणि त्यात माझ्या तर डोक्याला एवढं टेन्शन आहे ना की मी चाहून पण कुणाला सांगू शकत नाही. आणि सांगायला लागलं की किरकिर 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 करून डोकं गप बसायचं. आणि जास्त मला बोललं ना तर माझं डोकं नाही शान, त्यामुळं मी पण गप बसत असते. तर तसंच काही गोष्टी आहेत, पण तुम्हाला सांगणं हे गरजेचं वाटलं म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत सांगा. 2 दिवस झालं हेडव मला काढू पण वाटत नाही, ते आधीच सोडतीये मी. पण काढू पण वाटत नाही आणि मूड पण येणार, असं वाटतं की नको काढायला, बंदच करून टाकावं चॅनेल. पण एका मनाने असं वाटतंय की आपण लोकांना भिवून का बरं बंद करायचा. तर लोक एवढे खर्चकरण करायला लागली की त्याला मापच नाही. का कशामुळं ते मला माहीत नाही. पण समजून जायचं, जेव्हा आपली खर्चकरण करतात त्यावेळेस आपलं प्रगती व्हायला लागली, म्हणून ते खर्चकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर हो का, तुम्ही मला जरी काही बोलत असेल ना, काहीही बोलत असेल ना, तर तुम्ही एका आईचं मन दुखवताय आणि तुम्ही पण एका माता माऊलीच्या हृदयातनंच तुम्ही पण जन्म घेतलेला आहे. तर बाई असो किंवा गडी असो, जन्म ही बाईपासूनच असते. बाई ही म्हणतात ना, लय मोठं बोलाय गेलं तर छोटी गोष्ट आहे, पण म्हणाय गेलं तर लय मोठी गोष्ट आहे. देवात एक बाईचा जीवन येतो जातो. एक आई जन्म देती लेकराला ना, त्यावेळेस त्या लेकराचा जन्म म्हणजे या जगात आणायला एका बाईचं जीव काय होतो ते फक्त एका बाईलाच माहिती. पण ती बाई एवढ्या खालच्या तराला जाऊन बोलती. तर तुम्हाला तिच्याबद्दल तर मी बोललेलीच आहे. पण मी असं आता ठरवलं की कुत्री भुकणारी भरपूर आहेत, पण आपण पुढं चालायचं. आणि मी लय विचार केला की आपण यांच्यामुळं का बरं आपण बंद करायचं चॅनल. ह्यांना एवढंच पाहिजे, पण मी बंद नाही करणार, मी रोजच टाकणार. तुम्हाला किती बोलायचं ना ते बोला, आणि जे मी करायचंय ते मी केलंय कानून कायद्याने. तर कसं आहे माहिती आहे का, जर मी नाही बोलली तर लोकांना असं वाटेल हा ही अशीच आहे. जर मी बोलली तरी पण भावा बहिणींचं मन माझ्या नाराज होतंय. का माहिती आहे का, भावा बहिणी म्हणतात, भरपूर जणांनी उत्तरं दिली, भरपूर जणांनी मला सांगितलं की ताई लक्ष देऊ नको तू त्यांच्याकडे, बोलू दे. बोलण्याने बोकं पडत नाहीत, बरोबर आहे. बोलण्याने बोकं नाही ती पडत, पण काळजाला असा गरा लागून जातं की त्याचं मापच नाही. तर एवढ्या खालच्या पाताळीला जाऊन ते जेंट्स बोलतोय की एवढं पण मी करून, एवढं पण मी सांगून, त्याला जसं उत्तर देऊन तरी पण त्याने त्याची लायकी काढतोयच. म्हणजे बघा की सांगायचं, तो माझ्या खानदानाबद्दल बोलला नाही, तिथल्या त्या गोष्टी त्याने उकरल्या, पण तू विसरतोय, तू त्या ज्यातनं जन्म घेतलास एका आईचे, आणि आईला जाऊन विचार की मी जन्म मला कुठनं दिलास. अरे एका बाईचं तिच्या मागं कोण नाही म्हणून असं नको, गैरफायदा घेऊ नको. आणि हो, मी तरी इकले असले ना तरी पण मी खंबीर आहे त्याला सामना करायचा. तर लोकांना कसं असतं माहिती आहे का, हसून सांगण्यापेक्षा दुःख जास्त आवडतं. पण माझं कसं आहे, जे पण आहे ते रिअर सांगायचं. कुणी खच्चकरण करू, कुणी काही बोलू, आपला हसून खिळून बोलायचं.
पण लोकांना अशी आदत झाली की त्यांच्या घरात काय चाललंय, भांडण आहे का, असं न तसं त्या गोष्टी आवडतात. मला फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला जे पण बोलायचं आहे बिंदास बोला, बिंदास बोला, माझे काहीच अडचण नाही. पण हां, तुम्ही तर माझ्या घरच्यांबद्दल आणि खानदानाबद्दल तर बोललात तर त्याच्यावर मी नक्कीच बोलेल. आणि तुम्ही जे बोलता ना ते तुम्ही विसरू नका. तुम्ही बोलताय ते आम्हाला कंटेंट भेटते, समजलं का? मस्त असा विचार केला माझ्या घरात टेन्शन कमी आहे का किंवा मी तुझं टेन्शन घेऊ? हां, अरे नवरा सुद्धा एवढा मला बोलत नाही तेवढं तू बोलतोस. माझा हेड पडला ना, नाही पडला तू वाट बघत बसतो, तुला जेवण जात नसेल. हेड पडला ना पडला कमेंट चालूच झाली तुझी बिनकामाची बरं का. ना घेणं ना देणं, नुसतंच खंदील लावून येणं. अरे विसरू नको ज्याच्यातनं जन्म घेतलास ना त्याच व्यक्तीबद्दल तू असं तर बोलत असशील तर तू माणूस होण्याच्या लायकीचा नाही, तू जनावराच्या याला जायचा होताच, कुत्र्या मांजराच्या जन्माला. एका आईचा तळतळा घेऊ नको. तू बोलतोस ना तुझ्याबरोबर तुझे घरचे सुद्धा बोलणे खात्यात, एवढं लक्षात ठेव. आणि मगच कमेंट कर. एवढं तुला सांगून पण तुझे कमेंट तर चालू असतील तर त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि जे पण मी करीन ना म्हणजे केलंय ना त्याला तू सामने हो आता. कारण तू जेवढं मला कमेंट करते तेवढं मी त्याचं स्क्रीनशॉट काढून मी चौकीला दिलेले आहेत. तुला मी गुढीच सांगितलं, याच्या आधी मी लक्ष देत नव्हती की जाऊ दे बोलू दे. जेव्हा ही बोलतात तेव्हा आपलं समजून जायचं की आपली प्रगती व्हायला लागली म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलं. अरे जनाची नाही मनाची लाज ठेव जरा. तू पण माणूसच आहेस. माणूसच माणसाचं तर खच्चीकरण करत असेल तर या धर्तीवर ना तू बोज आहेस. या धर्तीवर तू बोज आहेस. चुकून देवाने तुला माणसाच्या जन्माला दिला का? मी तुझं काय वाकडं केलं? तुझा बांध आहे माझ्या शेजारी का तुझं घर आहे माझ्या शेजारी की त्याहून तू माझ्याशी एवढं असं बोलायला लागलास? एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तू मला बोलतोस. तुझा संबंध काय आहे? अरे तुला कसं बी सांगितलं तरी तुला समजणच गेलंय. तो बहुतेक तू आता माझं तोंड एवढं बेकार जातं की कसं आहे, माझ्या भाऊ बहिणी म्हणतात जाऊ देत आहे लक्ष देत जाऊ नको. पण तुम्ही सांगा भावा बहिणींनो, ती एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलतोय तर कसं मन माझं होणार आहे की मी हेडव बनवावा टाकावा? किती दिवस झालं मी आधीच हेडव टाकते. कामाला गेलं तरी यांना प्रॉब्लेम, का घरात बसलं तरी प्रॉब्लेम. का रे बाबा तू काय माझं मला घेऊन देऊन पुरवतो का? त्याहून तू एवढं कमेंट टाकायला लागलास. हां, अरे तुला मी काही चिठ्ठ्या पाठवल्या नव्हत्या. माझं हेड बघ. तुला बघायचंच नसेल तर नको ना बघू. दुनियेचं भरपूर पडल्यात. अरे तू मलाच नाही कमेंट करत, भरपूर जणांना करतोस. अरे जशी तुझी बहीण आहे तशा ते बहिणी पण समज ना. तुझ्याबरोबर तुझ्या घरची पण बोलणे खात्यात हे लक्षात ठेव आणि मगच बोलत जा ना. अरे देवाने चांगलं तोंड दिलंय ना तर चांगलं बोलावं माणसानं. फुकटचं तोंड आहे म्हणून ना किती पण खाऊनी आणि बाहेर सोडूनी. अरे जनाची नाही मनाची लाज ठेव जरा, कळलं का? आणि हा तुला असं वाटत असेल की तुला भिवून मी हेड्याव बंद करीन, नाही, मी तर टाकणारच. एवढंच की माझं मन नाराज होतंय पण जे पण आहे ते तुझ्यासाठी खुशखबरी म्हणून म्हणलं चला सांगावा की जे पण केलं ते कानून कायद्याने केलं. आता तू म्हणशील हेड्याव का नाही बनवला? तुला तर माहितीच असेल मला माणसात आवडत नाही बिलकुल बनवायला. आणि जिथं माझं चांगलं होत असेल ना तिथं तर मी बिलकुलच बनवत नाही, कळलं का? तुझं स्क्रीनशॉट सहित आणि तू जेवढं स्क्रीनशॉट म्हणजे जेवढं तू मला हे करतोस कमेंट टाकतोस ना तुझ्या तेवढ्या कमेंटना मी काढून घेतल्यात आणि दिलेले आहेत. आता थांब जरा थोड्या वेळ
आणि अजून तुला कमेंट करायची असेल तर बिनधास्त कर बाबा, माझं काहीच अडचण नाही. पण लक्षात ठेव, परत तुला पश्चाताप होईल की बाबा आपण असं नव्हतं करायला पाहिजे एका लेडीजबद्दल, पण आपण फुकटचं बोललो. पण तेव्हाच माणसाला कळतं, तवर नाही कळत. तवर हुरबुद्धी का काय म्हातार बुद्धी असते. तर चला, हेडवले मोठा झाला, मला ह्याच्याबद्दल बोलायचं होतं. आणि चला, तसंच तुम्हाला एक माझी गुड न्यूज देणार आहे लवकरच, आणि चांगली एकदम मस्त. तर ते काय असेल ते नक्कीच बघा उद्याच्या परवा डिसच्या हेड्यामध्ये. तर चला, बाय.